नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं इन्फॉर्मेशन अड्डा 24/7 या यूट्यूब चॅनलवर. अतिशय आनंदाची बातमी तुमच्यासाठी आहे. आरोग्य विभाग गट क व ड चे निकाल लागायला सुरुवात झालेली आहे आणि याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचे सध्या रो मार्क्स या ठिकाणी प्रसिद्ध होत आहेत. नॉर्मलायझेशनचा याच्यामध्ये त्यांनी उल्लेख केलेला नाहीये. नॉर्मलायझेशनच्या मार्क्सची दुसरी लिस्ट अजून लागू शकते. म्हणजेच तुमची जी फायनल आन्सर की आलेली आहे त्याच्यावरून तुम्हाला किती मार्क्स पडलेले आहेत या ठिकाणी याची माहिती या ठिकाणी यायला सुरुवात झालेली आहे. पहिली लिस्ट आलेली आहे पहा. स्कोर रिपोर्ट फॉर पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट रिक्रुटमेंट ग्रुप सी पोस्ट नेम वेक्टोरॉलॉजिकल असिस्टंट लॅबोरेटरी टेक्निशियन. तर मित्रांनो, ही आजच्याच तारखेला ऑफिशियल वेबसाईटवर प्रसिद्ध झालेली आहे. म्हणजे भरपूर प्रयत्न केले पण ही वेबसाईट चालतच नव्हती. वेबसाईट अजिबात ओपन होत नाही कारण की मित्रांनो, महाराष्ट्र शासनाची त्यांचं या ठिकाणी काम चालू असणार आहे रिझल्ट अपलोडिंगचं. जसे बाकी पदांचे निकाल अपलोड होतील तशी ही वेबसाईट व्यवस्थित चालायला चालू होईल. त्यासोबतच इतरही पदांचे निकाल अपलोड झाल्यानंतर तुम्हाला व्हिडिओ बनवून नक्कीच माहिती दिली जाईल. त्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. अशा पद्धतीची ही PDF आहे आणि या PDF मध्ये कशा पद्धतीनं मार्क्स देण्यात आलेले आहेत याची सविस्तर माहिती या PDF मध्ये देण्यात आलेली आहे. आणि ही जी लिस्ट आहे ती बॅक्टेरियोलॉजिकल असिस्टंट लॅबोरेटरी टेक्निशियन या पदासाठीची ग्रुप सी मधील हे पद आहे आणि या पदासाठीचे या ठिकाणी मार्क्स आफ्टर ऑब्जेक्शन या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. ऍप्लिकेशन नेम या ठिकाणी देण्यात आलेला आहे. रोल नंबर देण्यात आलेला आहे. ऍप्लिकेशन नंबर या ठिकाणी देण्यात आलेला आहे. अशी सर्व प्रकारची माहिती या कॉलम मध्ये देण्यात आलेली आहे. या बॅक्टेरियोलॉजिकल असिस्टंट लॅबोरेटरी टेक्निशियन या पदासाठी ज्यांनी अर्ज केलेला आहे त्यांनी या ठिकाणी आपलं नाव सर्च करायचं आहे आणि त्यांना किती मार्क पडलेत हे या ठिकाणी पाहायचं आहे. या ठिकाणी मार्क्स फॉर आफ्टर ऑब्जेक्शन म्हटलंय, म्हणजे ऑब्जेक्शन नंतर तुमचे किती मार्क्स पडलेत तुम्हाला त्याची माहिती या ठिकाणी देण्यात आली आहे. नॉर्मलायझेशन तुमचं अजून झालेलं नाहीये, म्हणजे नॉर्मलायझेशन झाल्यानंतरची एक लिस्ट या ठिकाणी नंतर प्रसिद्ध केली जाऊ शकते आणि त्यानंतर मग निवड यादी, वेटिंग लिस्ट या सर्व लिस्ट नंतर प्रसिद्ध करतील आरोग्य विभागाकडून. तर बघा मित्रांनो, 64 पेजेसची ही जवळपास लिस्ट लागलेली आहे आणि या ठिकाणी 2075 विद्यार्थ्यांची लिस्ट या ठिकाणी लागलेली आहे. या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो, 16 मार्क 24 मार्क या ठिकाणी देण्यात आलेले आहेत. 48 52 त्याच्यानंतर हे वरती जसं पाहायला जासाल तुम्ही तसे हे मार्क वाढत जातील. म्हणजे ही जी तुमची रॉ मार्क्सची लिस्ट लागलेली आहे तर तुमच्यासाठी ही अतिशय चांगली गोष्ट आहे. रॉ मार्क्स तुम्हाला भेटलेले आहेत आणि नॉर्मलायझेशन नंतर ज्या लिस्ट लागतील त्याही तुम्हाला शेअर केले जातील. हे जे बॅक्टेरियोलॉजिकल असिस्टंट लॅबोरेटरी टेक्निशियन हे जे पद आहे मित्रांनो ग्रुप सी मधील, याची जर एकाच सत्रामध्ये परीक्षा झाली असेल याचं नॉर्मलायझेशन होईल का? तर नाही मित्रांनो, याचं नॉर्मलायझेशन होणार नाही. जर याची परीक्षा जर एक पेक्षा अधिक सत्रामध्ये झालेली असेल तर याचं नॉर्मलायझेशन केलं जाईल. त्यांनी ऑलरेडी परिपत्रकात म्हटलेलं आहे की एकापेक्षा जास्त सत्रामध्ये ज्या पदांच्या परीक्षा होतील त्याचं नॉर्मलायझेशन केलं जाईल. ज्या पदांच्या परीक्षा एकाच सत्रामध्ये घेतल्या जातील या पदांच्या परीक्षेचे नॉर्मलायझेशन करण्यात येणार नाही. तर तुम्हाला तुमच्या पदानुसार चेक करायचं आहे की ज्या पदासाठी तुम्ही अर्ज केलेला आहे त्या पदांच्या परीक्षा किती सत्रामध्ये झालेल्या आहेत. एकापेक्षा जास्त सत्रामध्ये झाले असतील तर त्याचं नॉर्मलायझेशन होईल, अन्यथा होणार नाही. पहिली लिस्ट या ऑफिशियल वेबसाईट वरती आलेली आहे. जशा इतर लिस्ट प्रसिद्ध होतील तशी माहिती तुमच्यापर्यंत शेअर केली जाईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही आरोग्य विभागाची वेबसाईट व्यवस्थित सुरळीत चालणं महत्त्वाचं आहे, कारण ही वेबसाईट अतिशय डाऊन आहे सध्या. या ठिकाणी कुठलाही टॅब या ठिकाणी ओपन होऊ शकत नाहीये, त्याच्यामुळे तुम्हाला कुठली इतर माहिती या ठिकाणी दिसणार नाही. जशी साईट चालू होईल तसे या ठिकाणी सर्व रिझल्ट या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील. तर त्यासाठी आता तुम्हाला एक काम करायचं आहे मित्रांनो की तुम्ही कोणत्या कोणत्या पदासाठी अर्ज केलेला आहे त्या पदाचं कमेंटमध्ये नाव सांगायचं आहे आणि तुमचे फायनल आन्सर की जी आलेली आहे त्याच्यावरून तुमचे किती मार्क्स होत आहेत, त्या ज्या रॉ मार्क्सच्या लिस्ट प्रसिद्ध होत आहेत त्याच्यावरनं तुम्हाला एक या ठिकाणी अंदाज येईल. आणि बाकीच्या पदांचे जर नॉर्मलायझेशन होऊन मार्क्स आले अजून तुमच्यापर्यंत तीही माहिती शेअर केली जाईल. वेळोवेळी तुम्हाला हे अपडेट भेटत राहतील. त्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा, टेलिग्राम चॅनलही जॉईन करा, म्हणजे तुम्हाला वेगवेगळ्या रिक्रुटमेंट बद्दल देखील त्या ठिकाणाहून माहिती मिळत राहील. टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. ऑफिशियल वेबसाईट वरती जर माहिती प्रसिद्ध करण्यात आली तरच तुम्हाला या ठिकाणी माहिती दिली जाईल. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा. धन्यवाद.